मित्रांनो जूनची 16 तारीख आहे। रान तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे या ठिकाणी जर पाहत असाल तर तुरीचे खुनपट तुम्हाला या ठिकाणी दिसतील। आणि अशा जमिनीमध्ये पेरणं शक्य आहे का, तर आपल्याला वाटतं की हा शेतकरी म्हणजे झालं नसेल, शक्य नसेल, तर असं काहीच नाही आहे। तर याला म्हणतात SRT शेती। आणि SRT शेतीच्या माध्यमातून भाऊंनी शेती केलेली आहे। मागच्या वर्षी यांना 14 क्विंटल या तुरीपासून उत्पन्न मिळालं। याच्यामध्ये डांगरसुद्धा काढली, त्याचंही उत्पन्न चांगलं मिळालं। आणि जर बघत असाल तर आता लावणीसुद्धा त्यांची या पूर्ण क्षेत्रामध्ये झालेली आहे। आणि खुनपटं पाहत असाल तर हे खुनपटं जे ते खुनपटंसुद्धा त्यांचे काही वाळलेले, काही ओले, ते ओले खुनपटाचं काय करणार ते त्यांना आपण विचारूच। पण जमीन जर बघत असाल तर जमीन एकदम मोकळी अशी झालेली आहे। आणि बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ढेकळं अजूनही तुम्हाला बाजूला दिसतील। दुसरी गोष्ट, या जमिनीमध्ये खताचा खर्चसुद्धा कमी होणार आहे, कारण की याच्यामध्ये सेंद्रिय जे प्रमाण आहे हे प्रमाण भरपूर आहे। पालापाचोळा खूप पडलेला आहे। याचे बुडं या ठिकाणी राहणार आहेत, याचे मुळे या ठिकाणी राहणार आहेत। आणि दुसरी गोष्ट, होणारा खर्च जवळजवळ आतापर्यंत 8 ते 10 हजार रुपये त्यांनी वाचवलेला सुद्धा आहे। कारण की ट्रॅक्टर, त्याच्यामध्ये नांगरणी, मोगडणी, रोटा, पाळी, ह्या सगळ्या गोष्टीतून ते वाचले। आणि आजही त्यांचा आराम चालू होता, फक्त 1-2 तास पेरणी करायची, घरी जाऊन झोपायचं। म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने शेती होऊ शकते का, तर त्याचं उत्तर भाऊंच्या स्वरूपात आपण या ठिकाणी पाहतोय। यांचा जर तुम्हाला लक्षात असेल, तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर यांचा व्हिडिओ सुद्धा आपण तुरीचा टाकलेला होता भाऊ। आणि एकदम तूर ही SRT वरती त्यांनी जबरदस्त आणली होती। आता पीक फेरपालट सुद्धा त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये तूर या ठिकाणी आहे, सोयाबीन या ठिकाणी होतं, तर आता या ठिकाणी तूर राहणार आहे आणि या ठिकाणी सोयाबीन राहणार आहे। दोन ह्या तुम्हाला दिसतात चाललेल्या, या ठिकाणी आणि या ठिकाणी। आता ह्या 2 लाईनी आणि ठिबकची लाईन इथं बसत। तर याच्यासाठी जाळायला ते काय करतील, याच्यामध्ये बीजनाशक म्हणून ते गोलचा वापर करणार आहेत। ते कशा प्रकारे करणार आहेत, बीजनाशक गोल म्हणून चालतं का, त्याच्यानंतर स्ट्रॉंग आर्मसुद्धा वापरतात शेतकरी। तर हे पूर्ण क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रात मागच्या वर्षी त्यांना चांगलं उत्पन्न झालं आणि कमी खर्चामध्ये झालेले। आणि जर बघत असाल तर हे शेतकरी वर्ग जो आहे, हा शेतकरी वर्ग हेच बघायला आलेला आहे की खरं अशा जमिनीमध्ये टोकन यंत्राच्या साहाय्याने परत एकदा कमी पैशामध्ये, कमी खर्चामध्ये शेती होऊ शकते का। तर भाऊंची आपण ओळख करून घेऊ। भाऊ राम राम। राम राम। आपला एकदा परिचय करून द्या। मी किसन पूर्णाजी सोनोने, गाव पळस, मुर्तड, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आपला मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9579988415। आता हे जे खुनपुड आहे, हो, ह्या खुनपुडामध्ये लगेच टोकन यंत्राने समजा लागवड पण तुमची चालू आहे। हो। आणि मला वाटतं जून महिन्याचे जे काही पहिले पाळी, पेरणी, नांगरणी, हे सगळे कामं तुम्ही आता वजा केलेली। हो। तुम्ही याचं कारण काय? याचं कारण म्हणजे आपलं SRT, आपल्या SRT आपण अवलंबले आहे। बरं। तरी आपल्या याच्यात काहीच करायचं काम नाही, नागरणी, मोगडा नाही, पाळी नाही, काहीच नाही। तर आपले तुम्ही बघू शकता की आता आपल्या जमीन, आपले तुरीचे जे खुंटे उभेचे, आणि आपण काही तिला न नागरता आपण त्यात आता नगदी सोयाबीन आणि तूर आपण लागवड केलेली आहे। बरं, काय काय म्हणणं असं काही शेतकऱ्यांचे असं धूळ पेरणी तुम्ही केलेली आहे, हो, आणि पाऊस नाही आला तुमचं ठिबक सुद्धा चालू आहे, बरोबर आहे? चालू आहे। तर काही काही शेतकऱ्याचं असं सुद्धा म्हणणं असेल की याच्यावर होत नाही म्हणून अशी शेती केली का काय, नाही, त्याचं उत्तर काय झालं? नाही, होतकावून नाही, होतीच। बरं। तर मग ते कसं राहतं, आपण ते आपण त्या म्हणजे ते आपण अवलंबलंच नाही, तर मग कसं काय होईल? म्हणजे जमिनीची जडणघडण यांची आता मोकळी एकदम झालेली आहे। एकदम बेड जो आहे आता पायाने असं जर उकरत असेल, तोही आता सध्याचा चालू आहे, उन्हाळ्यात चालू आहे असं जरी म्हटलं तर चालतं। कारण की जूनमध्ये अजून काही पाऊस पडलेला नाही आहे। आणि जर आजूबाजूला पाहताल तर अजून कोणाचीही पेरणी विचारसुद्धा करणार नाही कोणी, की या टायमाला कोणीच झालं नसेल। नाही, कोणची, आणि गावात आमच्या अजून कोणची गावात पेरणी अजिबात झाली नाही। आणि तुम्ही आपली पहिली पेरणी आपली गावात, आणि तुमच्या चेहऱ्यावर सुख आहे सध्या, हसायला लागले तुम्ही जरा। तर अशा प्रकारे सुद्धा शेती केली जाते। तर याच्यामध्ये आता पाळी तुमची वर्षभर आणलेलीच नाही, काहीच नाही। याला डागडूजी पण बेडला केली अजिबात नाही। आता हे जे बेड आहे हे 4.5-4 फुटाच्या आसपास असते, 4 फुटाची बेड आपली, 4-4.5 फुटाची। हे 4-4.5 फुटाची बेड केले जातात। ट्रॅक्टरच्या ऊसाचे जे आपण लावतो तशाच पद्धतीने बेड केले जातात। वरचा जो टॉप असतो तो जरा लेवल करून त्याच्यावरती लागवड केली जाते। हे असं सोपं तंत्र। मागच्या वर्षी तुरीचं उत्पन्न तुम्हाला किती राहिलं? 14.5 क्विंटल एकरी 14.5 क्विंटल। बरं, त्यासाठी खर्च जो आहे तो इतर शेतकऱ्याच्या मानाने तुम्हाला बऱ्यापैकी कमी आला? मी सांगतो की अर्ध्यात कमी लगे। बरं, तूर झाल्यानंतर दुसरं पीक तुम्ही डांगर घेतलं? हा, तर आपले दुसरं पीक म्हणजे आपण डांगर भोपळा घेतला साहेब। तर त्याच्यात आपल्याला 40 टन आपल्याला डांगर निघली। बरं, पण त्याचा आपलं काही दुर्दैव, आपल्याला काही भाव नाही मिळाला। भावाचा विषय वेगळा, पण उत्पन्न तर निघलं, उत्पादन तर निघलं, उत्पन्न निघलं, पण उत्पादन तर काढता। कारण काय होतं की आता आपल्या तुरीच्या क्षेत्रामध्ये लोकांचं म्हणणं की बा तूर लावल्यावर आपल्याला एकच उत्पन्न घेतलं जातं,
बरोबर आहे. पण मग तरीही आपल्याला तूर निघल्यावर आपण डांगराचं पीक करून पाहिलं. याचं कारण काय आहे की याच्यात नांगरट करायची गरज नाही पडली ना, हा म्हणजे आपलं म्हणजे जे वावर तयार करायची गरज नाही पडली, तयारच होतं ना, म्हणजे लगेच कापून घेतलं की लगेच लावलं. लगेच टोकून गेलं. हे सुद्धा जे काम आहे आपण जे म्हणतो की यासाठी शेतकरी याच्यासाठी शेतकरी फायदेशीर आहे आणि ते समाधानी आहे, कारण की हे काढलं की त्याच्यात लागवणी होऊन जाते. आता या ठिकाणी त्यांनी आता तूर लावली, या ठिकाणी सोयाबीन लावलं, सोयाबीन कापलं की त्यांची इथं परत तुम्हाला मक्का लावता येईल, तुम्हाला हरभरा लावता येईल, मक्का तुम्हाला किंवा ज्वारी बाजरी काही कावत नाही. म्हणजे हा सुद्धा आपण जो फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर यासाठी करायची असेल तर आपण तणनाशक साक्षर होणं गरजेचं आहे. तणनाशक साक्षर. तर या मागच्या वर्षीचं सांगा आणि पुढच्या वर्षीचं बी सांगा. आता या पिकासाठी तुम्ही काय काय करणार आहे आता म्हणजे पाणी पडताच आपण काय करणार आहे की बा याच्यात आपलं शिफारशीत जे तणनाशक आहे बरं आपलं गोल म्हणून, बरं ते गोल किंवा पेंडामेथलिन बरं या दोन्ही पैकी आपण एक घेणार. आणि तुम्हाला जे स्ट्रॉंग आर्म पण चालतं. हा स्ट्रॉंग ते पण चालतं. पण कसं आहे आपलं जे शिफारस आपल्याला विद्यापीठाने जे सांगेल नाही, विद्यापीठाने स्ट्रॉंग आर्म सांगितलं, गोल अजून तर कोणी वापरलेलं नाही शेतकऱ्यांनी, पण शेतकरी आता वापरायला लागले SRT वाले आणि त्याचा फरक सुद्धा त्यांना जाणवला. आणि या गोलचा डोस जरा पैशाच्या बाबतीत जरा परवडतो शेतकऱ्याला. हो, थोडं कमी त्याचं प्रमाण कसं देणार, तर गोलचं प्रमाण आणि राऊंडअपचं प्रमाण तुम्ही हे जे मारणार यासाठी आता बीजनाशक म्हणून मारणार तुम्ही, बीजनाशक तर कसं मारणार मग? बीजनाशक म्हणून आपण म्हणजे गोल घेणार 15 ml एका टाकीला. बरं. आणि राऊंडअप 150 ml घेणार आहे. बरं. आणि ते आपण आपल्या जे नॅपशॅक पंप आपला पाठवला पंप, बरं. त्या पाठवल्या पंपानं आपण पाणी पडताच आपण म्हणजे पहिलं काम ते करणार आहे. म्हणजे पाऊस पडला की 24 तासाच्या आतमध्ये 24 तासात आता ते काम करणार. आता तुम्ही समजा आज लावलं काय ना 8 दिवसांनी लावलं काय, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ते सुप्त अवस्थेतच बियाणं आहे. हो, त्याचा आणि याचा संबंध नाही, काही संबंध नाही, तासाचा संबंध नाही. असं काय होतं की बाबा लावल्यानंतर एक 48 तासात मारा, 24 तासात मारा, पण पाऊसच नाही पडला तर त्याचा संबंधच नाही आला. काही संबंध नाही आला. पण समजा तुम्ही ठिबकनं पाणी दिलं किंवा मग पावसाचं पाणी पडलं की 24 तासाच्या आतमध्ये किंवा जास्तीत 48 तासाच्या आतमध्ये फवारलं गेलं पाहिजे. बरोबर. तर हे जर बीजनाशक तुम्ही फवारलं, आता तुम्हाला SRT शेतकरी गोलचा वापर करतात, शिफारस केलेलं नाहीये. त्याच्यानंतर राऊंडअप त्याच्यामध्ये शिफारस केलेलं मिक्समध्ये नाहीये, तरी शेतकरी स्वतःच्या हिमतीने स्वतः प्रयोग करून, आणि मजूर काही भेटत नाही, त्याच्यामुळं शेतकरी प्रयोग करतात आणि ते सक्सेस सुद्धा होतात. तर आता यांचं राऊंडअप टाकण्याचा उद्देश तुमचा याच्यामध्ये काय आहे? आता राऊंडअप तर हिरव्या पानावर करतो, ते काय आपल्या जी दिसतं की आपल्या हिरवं आपलं हे बरं तुरीचे फणकट, हा हे अशी एक अर्धा आहेत. आपण याच्याकरता आपण काय करणार आहे की बा हे थोडं आपण त्याचे राऊंडअपचं प्रमाण घेणार आहे. बरोबर आहे. याच्याकरता बरोबर. ते राऊंडअप का घेणार आहे आपण की हे मुळासकट हे नष्ट करतं. बरं. त्याच्याकरता आपण राऊंडअप घेणार आहे. हे नष्ट होण्यासाठी जे काही उगलेलं आहे एक अर्धा त्यासाठी राऊंडअप मिक्स करायचं, आणि गोल याच्यासाठी की बीजनाशक म्हणून काम करेल. म्हणजे आपलं जे येणारं जे तण आपलं उगणार नाही. बरोबर. आणि त्याच्यानंतर समजा जर एखाद्या वेळेस गवत जर उगलं एक 2 पानावर, तर परत मग एखाद्या वेळेस तुम्हाला तणनाशक घेता येत. तर मग नंतर आपल्याला शिफारशीत आपल्याला जे आदामाचं जे शाखेत आहे साकेत ते बी चालतं. ते बी चालतं. आता ह्याच्या मुळे आहे, ह्या मुळ्यावरती ह्या ज्या गाठी आहे, ह्या गाठीच्या ज्या आपण आता हे विरघळणार, हे याच्यात मिक्स होणार आणि ह्या पिकाला खत म्हणून सुद्धा लागणार. याचे जे मुळं आहे याच्यामध्ये पाणी जिरण्याचं काम ह्या मुळ्यामुळं होणार आहे. जसजसे सडतील तसं म्हणजे बॅक्टेरियाला खायला, गांडुळाला खायला हे भेटणार आहे. आणि जर पाहत असाल तर या बाहेर जर पाहत असाल तर हा जो काळी कचरा आहे, हा काळी कचरा सुद्धा याच्यासाठी आच्छादन म्हणून झालं, तुम्हाला खत म्हणून. बरोबर ना? पुढे एकदम चांगलं हे काम जे करणार आहे. तर बरं, शेतकऱ्याला काय सल्ला द्याल तुम्ही? ही शेती जी आहे, ही शेती आतापर्यंत तुम्हाला नावं ठेवत असतील सरपंच साहेब, या तुम्हाला नावं ठेवत असतील. आता काही पाण्या दृष्टिकोन बदलला शेतकऱ्यांचा? लोकांचा आता दृष्टिकोन असा बदलला की सला यात या ना जे केलं ते हेच बरोबर करवले. बरं. आपण मागं पडलो. बरं. असं त्याला वाटवलं. आता बरेचसे शेतकरी म्हणजे माझ्या सगळ्या सोबत आता 4-5 शेतकरी माझ्या सोबत आता जुडलेले. तर मग ते काय झालं त्यासाठी कारणास्तव ते आज आले नाही. बरोबर. पण ते उत्सुक आहे करायला. नाही, जे आले ते भरपूर आहे आणि जे आले ते आता इथे आपले हजर आहेत. तर हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे की शेतकरी आता नवीन जाणून घेत आहे आणि आपल्याला काय करता येईल, मजूर कसं कमी करता येईल ते पाहत आहे. एका टोकन यंत्राच्या सहाय्याने आणि एका फवाऱ्याच्या सहाय्याने शेती होऊ शकते का? मग आता बिलकुल होऊ शकते साहेब. तुम्ही मागच्या वर्षी केली, मी स्वतः केली. म्हणजे एका आवताला काय काय लागतं ते आपल्यालाच माहिती सगळं. म्हणजे ते काय सुतळीपासून ते पार नाड्यापर्यंत लय लागत आहे की नाही. आणि आता शेतकरी काय मुंगस काय लागत लागते. हो, तर आता जवळ बस लागते. हो, त्याला लागते कोळशी पुन्हा. नाही, नुसतं बसून चालत नाही, ते भात मारावं लागत. बरं, आता तुमचं जे वावर आहे फक्त
टोकन यंत्र जे काही तिथं पडलेलं आहे हो ते टोकन यंत्र आणि फवारणीचा पंप. बस या दोनच यंत्रावर आपली शेती आहे. बरं, असं जर म्हणलं जातं बऱ्याच वेळेस की तो जर आपण असं मारलं जास्त तणनाशक मारले किंवा मग असं काही झालं तर जमीन खराब होईल, जमिनीचा कर्ब कमी होईल, हो. गांडूळ संख्या कमी होईल. तर आपण मोरे साहेबाच्या शेतीमध्ये दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये गांडूळ संख्या एका ढेकळाखाली जवळजवळ 70-80 गांडूळ आपण दाखवलेले. हो. बरोबर, तुमच्या याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर गांडूळ तयार होतच असते. होईल आज यंदा असं वाटतं की बाई यंदा व्हायलाच पाहिजे, कारण आपलं बरोबर. यंदा यासाठीचं आपलं दुसरं वर्ष आहे. बरोबर, एवढा पावसाळा म्हणल्यावर तर पडणारच आहे. हो. बरं, दुसरी गोष्ट, आता पोटे साहेब यांच्या शेतीचा कर्ब साहेब किती आहे? 1% 1%च्या वर. तुमच्या शेतीचा कर्ब किती आहे? 1% वर निघाला. आणि हे 5 वर्ष झाले ह्याच तणनाशकाच्या आधारे शेती करतात. आता मी सुद्धा संभ्रमात आता नाही आहे, पण मी सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असतो की तणनाशक मारल्यानंतर जमिनीचा बॅक्टेरिया मारतात, गांडूळ मारतात. पण जर असा असेल तर आपण सुद्धा विचार करायची गरज आहे. जर यांनी तणनाशक मारून जमिनीचा कर्ब म्हणजे तुम्ही आता सगळ्या शेतकऱ्याला माहिती आहे, ते काय आता सांगायची गरज नाही. 1% जर सेंद्रिय कर्ब असेल तर ती जमीन माणूस पेरला की माणूस उगल, किंवा सोनं टाकलं की सोनं उगल, अशी म्हण आहे. तर ह्यानुसार यांची जमीन आता सोनं झालेली आहे. हा सुद्धा आपण विचार हा करायला पाहिजे. तर अशा शेतीमध्ये कोणी पेरणी करू शकतो का? बाया दाखवा जरा, या अशा खनपुटामध्ये कोणी पेरू शकतो हे नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आणि गरज आहे अशा नवीन नवीन तंत्राची भाऊ आता. हो हो. बरोबर आहे ना? तर शेतकऱ्यांना काही सल्ला तुमचा? आज शेतकऱ्यांना ह्योच सल्ला की माझा की बा लोक आपले शेतकऱ्यांनी हे नवीन ते जे तंत्र आपल्याला जे आपल्या चंद्रशेखर दादा भडसावळी यांनी आपल्याला ते निर्माण केलं आहे की शेतकऱ्यांनी स्वीकारावं, असं माझं मत आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? मी आता प्रयत्न हेच केला साहेब की आता हे 4-5 महिन्यापासून जिथं म्हणलं तिथं हजराचे आणि अनेक लोकांना आपण इतराला प्रवृत्त करलो. आणि माझ्या हे गावातले हे 4-5 शेतकरी बी हे तयार केलेले आहेत. बरं, दुसरी गोष्ट, आता यांचं वय बघा तुम्ही, किती वय बघा तुमचं? 58. यायला पहिले लय तुम्ही नाव ठेवले असते इकडे, लय नाव ठेवलं. लय ते पाहुणे मी म्हणालो हे काय करू आले, पाला जीवाला कोणी यायला? हा, शेती करायची फाशी आली यायला. बैल इकून टाकले होते आहे ना. हा, मी म्हणलं हे काय आऊट काम केलं, पण त्याचं पाहून मीच शिकलो पुन्हा. आता या वर्षी तुम्ही केलं का? हा, मग बेड केले? पहिल्या वर्षी त्याचं पाहून मागच्या वर्षी मी लास्टला 1 एकर केला. आता या वर्षी 2 एकर वाढवलं. करत नाहीत आपलं. हो. 2 एकर वाढवली यावर्षी. बर. हा, त्याचं पाहून मी पण शिकलो. आणि मी पहिले त्यालाच नाव ठेवत होतो, हे काय करायला? हे काय करू राहिले बा. म्हणजे हे सुद्धा गरजेचं आहे की नवीन बदल हा शेतकरी घेत आहे, फक्त फायदा दिसला पाहिजे. फायदा दिसेल तर शेतकरी काही करायला बसला. आणि दुसरी हो, गोष्ट, वाढलंच नाही. पहिलं किती होतं आता वाढलं किती. हो, पहिली शेती किती होती? पहिलं आपलं या साठीवर आपलं फक्त 3.5 एकर क्षेत्र होतं. बरं. पण यंदा मी म्हणजे पूर्ण 8 एकर क्षेत्र पूर्ण केलं. पलीकडचं तुमचंच आहे. हा, ते पलीकडचे दाखवा, बेड केलेले आणि ठिबक टाकलेले. दुसरी गोष्ट, आता SRT म्हणजे थोडक्यात आता भरपूर व्हिडिओ झालेले आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तरी सांगतो. SRT म्हणजे 4-4.5 फूट 5 फूट तुमच्या जशा हिशोबाने असेल तशा हिशोबाने बेड उताराच्या साहाय्याने तयार करणं. त्याचा जो बेड आहे, हा बेड तयार झाल्यानंतर त्याला वरचं थोडं सपाट करून घेणं आणि त्याच्यावरती बीज टोकन यंत्रा साहाय्याने लावणं. आणि मशागत ही पूर्णतः बंद आहे. त्याच्यामध्ये जे पालापाचोळा असेल, जे खुंट असतील, हे जे खुंट असतील, याचं खत, याचं सगळ्या काय मुळे असतील, हे सडतील हळूहळू. आता ह्या तुरीच्या मुळ्या पुढच्या पिकाच्या खाद्य म्हणून कामं येतील. ह्या मुळ्या म्हणजे 2-3 पिकं घेतल्यानंतर जमिनीचा कर्ब सुद्धा वाढतो. याला म्हणतात SRT शेती. आणि पूर्ण तण नियंत्रण हे फक्त तणनाशकाच्या आधारे केलं. तणनाशक साक्षर जो शेतकरी आहे त्यांनी हे तंत्र अवलंबायला तयार नाही. आणि एवढं फार काही रॉकेट सायन्स नाहीये, कारण की आता हे जे शेतकरी आहे, लय सोपं आहे साहेब, ते सोपं आहे, लय सोपं आहे. आणि मजुराचा त्रास नाहीये, अजिबात त्रास नाही. आपण स्वतः म्हणजे पंप घ्यायचं आणि मारून द्यायचं. बस कोणाचे शेतामध्ये बाया आणायचं कामच नाही साहेब. बरोबर. अजिबात नाही, फक्त सोडणीला आणा. मजूर लागतच नाही. मजूर अजिबात लागत नाही. फक्त माणसांनाच काय करावं, अर्धी शिल्लक खाऊन टाकी घ्याव आणि टोकन घ्याव, आपली सगळी शेती चालती. मला बी रोजांनी लावते आणि 2 वर्षापूर्वी. हो. तुम्ही रोजामध्ये मग मला बी रोजांनी लावले शेती केल्या पण त्या मागच्या वर्षी पण. बरं, ठीक आहे. माझ्याकडे असं काय नाही, पण आता ठीक आहे, यांना काय मजूर कमी होणार नाही. हा. पण दुसरी गोष्ट, मजूर भेटतं का तुम्हीच सांगा. नाही, मजूर नाही भेटत ना. हा, हे महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे शेतकरी या भानगडीत किती व्याज करत होती हे सांगा. नाही, चाटा काही मारलं नाही एवढं, पण मग दुसऱ्याचा आल्यावर चाट मारलाच पडते ना. फार आहे का, मारावंच लागेल त्याला, काय करणार आहे. हा विषय आहे. म्हणजे हे केल्याने काही मजुराच्या पोटावर पाय पडणं असातला विषय नाहीये.
पण शेतकऱ्याचा जो होणारा त्रास आहे हा नक्कीच कमी होईल. आणि मला वाटतं सरपंच साहेबांना सांगितलेलं आहे की बाईचं वजन 35 किलो झालं शेतकऱ्याच्या बायकोचं, बरोबर आहे ना? तर आता काहीचं 35 किलो झालं आणि काहीचं 70 किलो झालंय. 70 किलो काऊन झालं, त्याच्या अंगात रक्त नाही राहिलं, त्याचं ते अंग सुजलं आणि माणसाला वाटलं लय बाई तब्येत चांगली झाली पण ती बाई चालायला लागते, तिला दम येतो आणि ती म्हणते मला घामाची वेळ आला आणि मला चालल्यानं लय दम येतो. कहून की तिचं आपण जसं जमिनीचं आरोग्य आपण याला समजतो बा गर्भ वाढ सेंद्रिय गर्भ, तसं आपल्या लक्ष्मीचं म्हणा आपल्या शेतकऱ्याच्या बायकाचं जे वजन आहे ना त्याचं आरोग्य गेलं म्हणजे त्याचं रक्तच कमी झालं, नुसतं त्या भोपळ्याने सुजेले आणि ते चालायला गेलो त्याला दम लागताना माणसाला वाटतं याडेवून कोण करू राहिली आपली बायको, पण त्याच्या अंगात ताकद आहे, तिला गोळ्या आल्या हातापायाला. तर आता हा विषय सरपंच साहेब त्या बाईनं आता खुरपं चालवलं म्हणून हे काम तिच्या पाठीमागं आलं. आपण तिच्या ताकद राहिली नाही ना, ते काम करू करू ताकद नाही राहिली ना. नाही, 1 एकर 2 एकर खुरपायचं म्हणजे तवा खरं ना ते. बाया बी भेटत नव्हत्या, मजूर भेटत नव्हतं. तर ह्या सुद्धा विषय गरजेचे आहेत, हा विचार नक्कीच करा. तर भाऊंनी फार चांगली आपल्याला माहिती उपलब्ध करून दिली, त्यांचे आभार मानतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. राम राम भाऊ. राम राम. धन्यवाद. राम राम. राम राम.